हॅलो फ्रेंड्स, सोनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पहिल्यांदा कानिफनाथांच्या मंदिरात चाललेलं आहे. लोणावळ्यात असूनसुद्धा एकदाही बघितलं नाही आहे. आता तुम्हीही बघा, तुम्ही तर बघितलंच असेल. आता मी जवळच आलेलो आहे. आता मी पहिल्यांदा जाते म्हटलं, अजून मलाही माहीत नाही की नक्की काय आहे, कसं आहे. तुम्ही बघा नक्की. आम्ही आता पोचेलच 5 मिनटात. आता आम्ही मंदिरामध्ये एंटर करणार आहे. आमचा रिद्धू बघा कसा बघतोय. रिद्धू रिद्धू मुलांना मी ट्युशनला सोडलं होतं, म्हटले त्यांना नको घेऊन जायला. परत मी पहिल्यांदाच चालले तिथे. एकतर खूप रोड पण म्हणतात खराब असतो. बरं झालं, बरं नाही आणलं, कारण की इथे सगळं बाहेरचं बघूनच ती पोरं एडी झाली असती. मग तिथे बाबा भेटले, त्यांनी टिक्का लावला आणि मग त्यांना मी असं गुरुदक्षिणा दिली. मला आणि ताईला त्यांनी दोघींना टिक्का लावला होता. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये निघालो. मला खूप आवडलं हे. मी फर्स्ट टाईम बघितलं. खूप छान होतं तिथे. मग आतमध्ये गेल्यानंतर नशीब गर्दी कमी होती, कारण का आम्ही अशा टायमात आलो होतो की त्या टायमाला जास्त पब्लिक नव्हती तिथे. मग आम्ही मुलांच्याच रांगेमध्ये घुसलो. तिथं होम वगैरे केला होता. खूप छान वाटलं तिथे. गर्दी खूपच असते, कारण की त्यांनी तसं मॅनेजमेंट केली होती. मग आम्ही रांगेत उभे राहिलो. आतमध्ये गेल्या तिथं बाहेरच आहे ना, कृष्णाचं मस्त मूर्ती होती. तिथं सत्यनारायणची पूजा झाली होती. मग आतमध्ये एंटर केलं. तुम्ही बघू शकताय किती छान आहे. मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं इथे. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो प्रसादासाठी. तुम्ही बघा किती छान वाटतं इथे. सगळेजण आपापले प्रसाद घेऊन मस्तपैकी बसले होते खायला. इथं भंडारा जेवण असतं दरवर्षी. आणि मग आम्ही घेतला प्रसाद. थोडासा मी राईस घेतला आणि शिरा घेतला, जास्त काही घेतला नाही. आम्ही तिथनं खाऊन झाल्यानंतर निघालो. मागं हात धुवायला पाणी होतं तिथं पाण्याचं. तिथनं आम्ही फक्त नाश्ताच केला, निघालो. तर खूप गर्दी होती तिथे. खूप गर्दी होती. आणि तुम्ही बघू शकताय तो रिद्धू कसा देवाकडे बघून पाया पडतोय. मग आमचं नेहमीप्रमाणे फोटो वगैरे काढले. कसा वाटला माझा व्लॉग? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.